महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे। मंत्री आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन मात्र वाढलंय। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरते टीकेचे धनी। वादग्रस्त मंत्री आमदार यांच्या वर्तनाने महायुती सरकारला डाग लागतोय असं सूत्रांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाले। या आरोपानंतर अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या विधान भवनातील रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत। तसंच त्यांचं जमिनीच्या व्यवहाराबाबतचंही जुनं प्रकरण चर्चेत आहे। दुसरीकडे शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला। तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांच्याकडून सावली बारवरून आरोप करण्यात आले। इतकंच नाही तर कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा प्रकरणात देखील त्यांच्यावर आरोप झाले। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पूजापाठ करतानाचे व्हिडिओ समोर आले। यावरूनही विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीवरूनही विरोधकांनी जोरदार टीका केली होती।